घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. बनावट खतांचा भांडाफोड, 300 गोण्या केल्या जप्त. कोपरगाव तालुक्यातील दर्डे कोऱ्हाळे या ठिकाणी एका गोडाऊनमध्ये बनावट खतांच्या गोण्यांची पॅकिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागानं धडक कारवाई करत सुमारे 300 संशयित खतांच्या गोण्या जप्त केल्यात. या कारवाईमुळे तालुक्यातील बोगस खत विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणनियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आणि त्यांच्या पथकासह संबंधित गोडाऊनवर छापा टाकला. छाप्यात प्रथम दर्शनी मोठ्या प्रमाणात खताच्या गोण्या साठवून ठेवल्याचं आढळलं. पंचांसमक्ष गोण्यांमधील नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे दर्डे कोऱ्हाळे येथील उद्धव अर्जुनराव शिलेदार यांच्या गोडाऊनमध्ये विविध कंपन्यांच्या नावानं खतांचा साठा आढळला. त्यामध्ये पॅराडाईज फॉस्फेट लिमिटेड कंपनीच्या नावाच्या सुमारे 300 गोण्या सापडलेल्या आहेत. या कारवाईत अंदाजे 6,15,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. उद्धव शिलेदार यांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोणत्या कंपनीकडनं आहे? इथं देवडेकोऱ्यामध्ये आल्यानंतर या गोडाऊनमध्ये तुम्ही काय चित्र पाहिलं? मी संकेत भोज, पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड जय किसान या कंपनीचा प्रतिनिधी आहे उत्तर नगरचा. तर जसं की मला बिरदवडे साहेब, गणेश बिरदवडे साहेबांनी माहिती दिली की असं असं तुमचं इथं आपल्या कंपनीचं नाव वापरून बोगस खत उत्पादित होते किंवा पॅकिंग होते असं समजल्यानंतर मी लगेच इकडे धाव घेतली आणि इथं व्हिजिट केली. तर इथं ज्यावेळेस आपण व्हिजिट केली त्या टायमाला असं लक्षात आलं की ज्या विक्रेत्याकडे हे आढळलेलं आहे 10-26चा साठा, त्या विक्रेत्याकडे त्याचं लिगल बिल नाहीये आणि त्याच्या पॉसवर हे मटेरियल अवेलेबल पण नाहीये. म्हणजे जे काही पॉईंट ऑफ सेल आपण जे कंपनीकडून जे पॉईंट ऑफ सेलला मटेरियल देतो ते अवेलेबल नाहीये. आणि बॅगची पॅकिंग आणि बॅगवरचा ऍड्रेस पाहता बॅग मटेरियल हे कंपनीचं उत्पादन केलेलं नाही आहे हे लक्षात येतं. आणि त्याप्रमाणे आपण त्यांना कृषी विभाग कोपरगाव यांनी जी कारवाई करेल त्या कारवाईला आपण आपल्याप्रमाणे जे काही सहकार्य होईल ते आपण त्यांना करवणार. आता खऱ्या अर्थाने जर बघितलं तर तुमच्या कंपनीच्या देखील एक प्रकारे यामध्ये बदनामी झालेली आहे. कंपनीच्या वतीनं आपण जे काही लेटर आहे की ह्या संदर्भात कारवाई संदर्भाचं लेटर आपण कृषी विभागांना आपण त्याचं जमा हे सादर करणार आहे. काय कारवाईचं स्वरूप आहे काय सांगा? सर, आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी मी 066/2026 नावाची FIR जी झाली होती कोपरगावमध्ये 3 नंबरची, त्या FIRचा पंचनामा करत होतो देरडे कोराळे या क्षेत्रामध्ये. त्यावेळेस मला एक गोपनीय फोन आला. फोननुसार त्यांचं असं म्हणणं होतं की देरडे कोराळेमध्ये रिपॅकेजिंग चालती. तर त्याची शहानिशा करण्यासाठी मी तो जो पंचनामा चालू होता माझ्या समवेत जे पोलीस उपनिरीक्षक होते श्री कमलाकर चौधरी सर, त्यांना घेऊन त्यानंतर या देरडे कोराळीतल्या ज्या इथल्या पोलीस पाटील आहेत त्या मॅडम समवेत आम्ही इथं आलो. पाठीमागं ज्या ठिकाणी पंचनामा होता त्याच्या जवळच हे गोडाऊन होतं. इथं आल्याच्यानंतर आम्हाला असं जाणवलं की 10-26-26 नावाची जी ग्रेड आहे त्या ग्रेडच्या इथं जवळजवळ 300च्या आसपास गोण्या ठेवलेल्या होत्या. तर मग आम्ही त्या गोण्यावर ज्या कंपनीचं नाव छापलंय त्या कंपनीच्या प्रतिनिधी श्री संकेत राजकुमार भोज यांचे संपर्क केला, त्यांना फोटो पाठवला. त्यावेळेस त्या बॅगेवर जो स्कॅनर होता तो स्कॅनर स्कॅन होत नव्हता. आणि त्यानंतर त्यांनी थोडंसं त्यांच्या टेक्निकल टीमशी बोलल्याच्या नंतर असं जाणवलं की त्या बॅगेवर जे आलंय म्हणजे जो त्यांनी ऍड्रेस टाकलाय, या बॅगेवर जो ऍड्रेस छापलाय तो ओडिसाचा छापलाय. आणि त्यांचं म्हणणं आहे की ओडिसा प्लांटला आमची 10-26-26 ग्रेड ही उत्पादनच होत नाही. तर यावरनं आम्हाला एक संशय आहे की या बॅगेमध्ये जे खत असेल ते एक तर रिपॅकेजिंग केलेलं असेल किंवा बोगस असू शकतं. यासाठी आम्ही आज इथं जमून पंचनामा करत आहे. जे सरकारी पंच त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करत आहे. त्याचबरोबर प्रयोगशाळेसाठी आपण नमुने पण घेतलेत. ते पंचांसमवेत आपण सीलबंद करून प्रयोगशाळा पुणे, शासकीय प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी पुढील तपासणीसाठी पाठवत आहे. कोणत्या कंपनीचं हे सगळं मटेरियल? त्यांनी बॅगेवर छापताना जी गव्हर्नमेंटची कंपनी, गव्हर्नमेंटच्या पॉस आधारित म्हणजे ज्या पॉईंट ऑफ सेल मशीन आहे सबसिडाईज खत जे विक्री केलं जातं त्याची कंपनी नवरत्न कंपनी जय किसान, त्याला आपण PPL पॅरादीप म्हणूनही फेमस आहे ज्वारी, त्यांचं खत होतं. त्या कंपनीच्या खताच्या गोणीचा यांनी वापर केला.
आता पुढील कशी कारवाईचं स्वरूप असेल? आता आपण या ठिकाणी पंचांसमवेत त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक यांच्या समवेत पंचनामा करत आहे. या पंचनाम्यानंतर आपण जे कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी जाऊन फिर्याद देणार आहे. एकूण किती गुन्हे आहे आणि गोडाऊनचं काय करणार? प्राथमिक पाहणीनुसार असं जाणवतं की 300च्या आसपास गोण्या असेल. त्या गोण्या थोड्याशा वेडावाकडे टाकल्यात, त्यामुळे आपल्याला आता काउंट करता नाही आल्या. ज्यावेळेस आपला पोलीस पंचनामा असेल त्यावेळेस आपण एक एक गुन्हे बाहेर घेऊन पुन्हा एकदा मोजणी करणार आहे. तर आता या अशा 2-3 कारवाया झाल्या कोपरगाव तालुक्यामध्ये, तर इतर ठिकाणी देखील साठा होऊ शकतो का काय? सर, आता मला जितकी माहिती होती, म्हणजे कोपरगाव माझं क्षेत्र ऍक्च्युली कोपरगाव तालुक्यापुरतंच आहे, तर मला जितकी माहिती होती किंवा कुठल्या साईडला असू शकतं ते मी शोधण्याचा प्रयत्न केलाय. माझी आणखी एक FIR पेंडिंग आहे, तर ती पेंडिंग असताना ही मध्ये आली, तर मग मला असं वाटतं बाकी ठिकाणी पण असू शकतं. त्यानुसार जर आपण व्यवस्थित चेक केलं किंवा सापडायचा प्रयत्न केला तर मिळू शकतं. आज रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 66/2026च्या पंचनाम्याकामी मी तसेच आपले कृषी अधिकारी बेदवळे सर आम्ही आलो होतो सकाळी. तर तो पंचनामा चालू असतानाच आम्हाला माहिती मिळाली की बाजूलाच असलेल्या गोडाऊनमध्ये देखील अशा प्रकारे अवैध साठा हा रासायनिक खतांचा आहे. त्या अनुषंगाने आम्ही तसेच साहेब कृषी अधिकारी आम्ही येऊन इथं पाहणी केली असता इथं देखील जवळपास 300 बॅग आम्हाला मिळून आलेले आहेत. तर सदर बॅगमधील सॅम्पलिंग आता माननीय कृषी अधिकाऱ्यांनी केली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर तसेच संबंधित कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांनी देखील आम्हाला प्राथमिक माहिती दिली की सदर रासायनिक खत हे त्यांच्या कंपनीकडून इथं आलेलं नाही आहे. तर तो एक प्राथमिक पुरावा आपल्याला संबंधिताविरुद्ध मिळालेला आहे. त्या अनुषंगाने पुढील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पुढील कारवाई करीत आहोत. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.